ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये या 6व्या प्रकरणामध्ये शब्दखंडन या विषयावर ओवी रचना करताना आपल्या सद्गुरु समोर आधी शब्दाचं वर्णन करतात. बाप उपयोगी वस्तू शब्द. बाबा बाबा शब्द केवढी उपयोगाची वस्तू आहे. स्मरणदानी प्रसिद्ध, ती स्मरणाचं दान करण्यात प्रसिद्ध आहे. एक तर वस्तू इतर वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचा उपयोग श्रेष्ठ होतो. आणि उपयोग काय श्रेष्ठ होतो तर स्मरणदान करण्यास प्रसिद्ध आहे. तिची प्रसिद्धी कशात आहे, तिची प्रख्याती कशात आहे, ख्याती कशात आहे तर स्मरण करून देण्यात, स्मरणाचं दान करून देण्यात. दान का म्हणायचं, ते शब्दाला आपण काही दिलं नाही, शब्दानच आपल्याला गडगंज दिलंय, शब्दच देतोय, शब्दच नेतोय. म्हणून शब्द हरण करणारा बी आहे आणि शब्द दान करणारा बी आहे. शब्दानच पाप हरण होते नामाच्या रूपातून, शब्दानच अज्ञान निवृत्त होते ज्ञानाच्या रूपातून, शब्दानच विस्मरण जाते स्मरण होते. शब्दानं सर्व व्यवहार होतो, शब्दानं सर्व परमार्थ होतो. मनुष्य देहात अर्थ आणि अनर्थ दोन्ही शब्दानं मिळत असतात. म्हणून मनुष्य देहासारख्या बुद्धिमान अधिकारी जीवाला शब्दाचा उपयोग ईश्वराने दिलेला आहे. इतर देहातल्या जीवाला इतर इंद्रियाचा उपयोग आहे, वाणीचा उपयोग नाही. कारण वाणी हे जाज्वल्य महान असं साधन आहे, ते पूर्व सुकृतानच भेटत असतं. आणि त्याचा उपयोग करणाऱ्याला प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा दोन्ही प्रकारचा अधिकारानुरूप परमार्थ करता येतो. म्हणून शब्द हा दानी, प्रसिद्ध दानी. स्मरणाचं दान हे सर्वात शेवटचं दान आहे. कारण ते दान मिळाल्यावर पुन्हा काही मिळवायचं राहत नाही. स्मरणदान, स्वस्मरणदान, ब्रह्मात्मेक्य स्मरणदान. कारण स्वविस्मरणातच प्रपंच आहे, स्वविस्मरणातच सुख दुःख आहेत, स्वविस्मरणातच सर्व प्रकारचा मल आणि विक्षेप आहे, या आवरणातच. आणि ते स्वस्मरण करून देतो शब्द, सद्गुरूचा शब्द, शास्त्राचा शब्द, अधिकाऱ्याला शब्द. म्हणून प्रसिद्ध म्हणतात माऊली त्याला, स्मरणदानी प्रसिद्ध. एक तर या ओवीमध्ये शब्दाची गोडवी गायलीत आणि शब्दाचं खंडन असं नाव आहे त्या ग्रंथा, या अध्यायाचं, या प्रकरणाचं. बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध. अमृताचा विषय जो आरसा नव्हे, जी अमूर्त वस्तू आहे, जी रूपविहीन, आकारविहीन, क्रियाविहीन, कल्पनाविहीन, विचारविहीन अशी जी वस्तू आहे, ज्याच्या ठिकाणी हे नाही याची व्यावृत्ती पहिलीच हे करायचं काम नाही.
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रूप, आकार, क्रिया, संकल्पना आणि विचार हे नाहीत. अशी वस्तू आहे. पण अशा वस्तूला प्रगट करणार शब्द आहे. अशा वस्तूला अपरोक्ष करणारा शब्द आहे. कारण जितक्या तितक्या उपाध्या कमी होत्या तितकी तितकी इतर वस्तूशी संबंध कमी होत असतो. जसा रूपाचा संबंध संपला की डोळ्याचं कार्य संपलं, डोळा निकामी झाला अरूपात. आकाराचा संबंध सुटला, आकार नसला की त्वचा बिनकामी झाली, स्पर्श करणार नाही. क्रियाहीन वस्तू असली, अक्रिय वस्तू असली की कर्मेंद्रिय समाप्त झाली, कर्मेंद्रियाची प्रवृत्ती संपली, 4 कर्मेंद्रियाची प्रवृत्ती संपली क्रियाहीन वस्तू असल्यावर. हात, पाय, गुद आणि शिश्न यांच्या कक्षा संपल्या, यांच्या कक्षा क्रियेतच आहेत. आणि वाणी क्रियावानच आहे, कर्मेंद्रियच आहे. ध्यानात घ्या. तरी शब्द अर्थाद्वारे, शब्द उच्चाराला कर्म आहे. शब्दाचा अर्थ करणं कर्मेंद्रियाचं कर्म नाही. शब्द अर्थ होणं शब्दार्थ होणं हे बौद्धिक आहे, हे कर्मेंद्रियाचं नाही. म्हणून शब्दाचा उच्चार ही क्रिया आहे. आणि शब्दाचा बोध, शब्दाचा अर्थ कळणं ही इंद्रियाची क्रिया नाही, हे बौद्धिक आहे, हे विचार आहे, हे संशोधन आहे, हे शोधन आहे. म्हणून भले आपल्याला शब्द नाही उच्चारायला येऊ द्या, म्हणून तर ज्ञानोबराय तुकोबरायाने उच्चारलेले शब्द नुसते ऐकले आपण, तुका म्हणे कानी ऐकली मात. ऐकणं क्रिया नाही, ऐकणं ज्ञान आहे, श्रवण आहे. कारण क्रिया आतून बाहेर येत असते. म्हणून पाचवी बी कर्मेंद्रिय आतून बाहेर स्फूर्ती येते याची. आणि ज्ञान बाहेरून आत असते. म्हणून तो गुरु कोण होते, म्हणून ते शास्त्रा कोण होते. म्हणून पाचवी ज्ञानेंद्रिय बाहेरून आत येतात, बाहेरून आत वापर येत यायचा. डोळे बाहेरलं रूप आत नेतात, कान बाहेरले शब्द आत नेतात, त्वचा बाहेरलं स्पर्श आत जाणीव होते, जिव्हा बाहेरले रस आत नेतात, आणि कर्म इंद्रिय आतलं बाहेर फेकतात. आतल्या क्रिया, आतल्या प्रवृत्ती, आतले कंपन हे अंतर बाहेर धावे, विरुद्ध, परस्पर विरुद्ध धावे. कर्म इंद्रियाची बाहेर धावे आणि अंतर इंद्रियाची बाहेरला आत नेतात. वाणीचा उच्चार आतला बाहेर होतो, पण वाणी बुद्धीशी जोडलेली मनुष्य देहात. म्हणून दुसऱ्याच्या वाणीचा बी उपयोग होतो आपल्याला. आपली वाणी अज्ञानाची वाणी असते अगोदर. म्हणून संतवाणी, गुरुवाणी, शास्त्रवाणी, कारण बाहेरला आत घेण्याचं साधन आहे आपल्याजवळ. शब्दाच्या संबंधानं बाहेरला आत घेण्याचं साधन आहे बुद्धी. मग बाहेरला आत जगातलं घ्यासारखं नाही, बाहेरला आत शास्त्रातलं घ्यासारखं, बाहेरला आत संतांचं गुरुचं घ्यासारखं.
म्हणून शिष्य इतराचा संबंध सोडतो, शास्त्राचा गुरुचा संतांचा संबंधात राहत असतो. कारण त्यांच्याकडे भांडवल बाहेरला हात घ्या, भांडार आहे, भरिले भांडार धान्याचा हा माल. म्हणून संत वाणीचा उपयोग आहे. म्हणून शब्द जरी ती वस्तू रूपरहित, आकाररहित आणि क्रियारहित असली तर बी तिला प्रगट करतो शब्द. ती संकल्पना रहित असली तरी स्पष्ट करतो, ती विचार रहित असली तरी त्याला स्पष्ट करतो. शब्दाची क्षमता लय, शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. शब्द नुसत्या रूपापुरताच नाही, आकारापुरताच नाही, क्रियेपुरताच नाही, कल्पनेपुरताच नाही, विचारापुरताच नाही, ह्या सर्वाला मागं टाकून देखील शब्द काम करतो. महावाक्याच्या रूपानं, स्मरणदान करण्याच्या रूपानं. जसजशी वस्तू सूक्ष्म, जसजशी अंतर्मुख असल तसतसे इतर इंद्रिय गळून पडतात. पाहिलं ना आपण, रूप गेले की डोळे गळून पडले, डोळ्याचं बिनकामी झाली डोळे. आकार गेला की त्वचा गळून पडली, त्वचा बिनकामी झाली तिथं. क्रिया नसल्या की इतर 4 इंद्रिय बिनकामी झाली तिथं. आणि निर्विकल्प वस्तू असली की मन बिनकामी झालं तिथं. आणि निर्विचार वस्तू असली की बुद्धी बिनकामी झाली तिथं. म्हणून जिथं सर्व बिनकामी होतंय तिथं देखील शब्द कामी असतो गुरुचा. म्हणून अंतिम साधन आहे गुरुचा शब्द. सर्व हे अंतिम साधन आहे. म्हणून सर्व गेलं तरी ते काम करतंय. सर्व उपाध्या निवृत्त झाल्या, सर्व इंद्रिय बिनकामी झाली तरी बी शब्द काम करतो. म्हणून चालविला मागे येतील त्याशी, शब्द हा बहुसार उपकारांच्या राशी. म्हणून शब्द साधारण क्षमतेचा नाही, शब्द साधारण साधन नाही, असाधारण साधन आहे, असामान्य साधन आहे, अंतिम साधन आहे शब्द. म्हणून उत्तम अधिकारी शब्दावर जगत असतो. शब्दानं पारमार्थ असतो त्याचा. त्याचा क्रियेचा पारमार्थ नसतो, त्याचा दाखविण्याचा दिखाव्याचा पारमार्थ नसतो, त्याचा संकल्पनेचा पारमार्थ नसतो, त्याचा वाजागाजाचा पारमार्थ नसतो उत्तम साधकाचा. म्हणून उत्तम साधकाचा पारमार्थ त्यालाच दिसत नाही, दुसऱ्याला काय दिसत. आणि त्याचं महत्व हे की आपला परमार्थ आपल्याला नाही दिसला तर अहंकार होत नसतो, आणि आपला परमार्थ दुसऱ्याला नाही दिसला तर आपण फुगत नसतो, अहंकारात येत नसतो. दिसणारा परमार्थ अहंकारात येत असतो, फुगीत असतो, लोकांशी जोडत असतो, लोकसंग्रह होत असतो. त्यानं निश्चय व्हायचा दुसरा जातो आणि लोकसंग्रह होतो दिखाव्याच्या परमार्थानं. जेथे जावे तेथे देखीचा दिमाग तो कोबराय म्हणतात. म्हणून हा अंतरंगातला परमार्थ शब्दानं होतो, शब्दानं. म्हणून अमूर्त असलेली वस्तू, अक्रिय असलेली वस्तू, निर्विकल्प असलेली वस्तू, निर्विचार असलेली वस्तू, पण त्याला देखील प्रगट करतो संतांचा शब्द. त्याची प्रतिभिज्ञा होते. ती अति सूक्ष्म सूक्ष्म, गुणाहून गुण, अंतरंगातलं असतं, अंतर्मुखाहून अंतर्मुख असलेलं शब्दानं उजाडात येते, शब्दानं भान होते, शब्दानं त्याचं स्मरण होते. अमृताचा विषदू आरिसा नव्हे. अमृताला विषेद करणारा, स्पष्ट करणारा, अमृताचं भान करून देणारा, अमृताला प्रतिबिंबित करणारा, प्रगट करणारा शब्द हा आरसा आहे.
आरसा नाही का, आरशासारखा नाही का? हो आहे, असं त्याचं उत्तर आहे. म्हणून असं शब्दाचं महत्व आपल्याला मनुष्य देहात कळालं पाहिजे. आणि ज्ञानोबरायानं किंबहुना गुरुजीनं ते आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. मग शब्द हा डायरेक्ट फळाला भिडतो, डायरेक्ट फळाला. म्हणून शब्दानं ज्याचा परमार्थ आहे त्याचा डायरेक्ट फलाशी संबंध आहे. मुखी नाम हाती मोक्ष, डायरेक्ट फल. क्रियेचा परमार्थ डायरेक्ट फलाकडे जात नाही, क्रियेचा परमार्थ पाप निवृत्तीकडे जातो. उपासनेचा परमार्थ एकाग्रतेकडे जातो. कामी येतो ते पण त्याचं दुसरीकडे प्रवाह आहे, काम आहे त्याचं बी. पण शब्दाचा महावाक्याचा परमार्थ हा डायरेक्ट फलाशी संबंध. उत्पलना सरिसा पक्षी फलाशी झुंबे जायचा, भरारी सरशी जसा पक्षी फलाला जाऊन भिडतो, फळ त्याच्या चोंचीला येते, स्वाद लागतो, त्याची भूक भागती त्वरित, तसा वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. त्याप्रमाणे शब्दानं ताबडतोब एका क्षणार्धात फलाशी भिडत असतो शब्द. पण ते संतांचे शब्द, ज्ञान्यांचे शब्द, गुरुचे शब्द. म्हणून ज्ञानेश्वर महाराज फलाला धरून बोलतात. ज्ञानोबरायाचं जे बोलणं आहे हरिपाठातलं असन, अमृत अनुभवातलं असन, चांगदेव 65तलं असन, ज्ञानेश्वरीतलं असन, ते फलाला धरू नये. ज्ञानेश्वर महाराज फलाला धरून बोलतात. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य विषयाला आणि फलाला धरून बोलतात. शंकराचार्याला वेदाचा विषय पटून द्यायचा होता जनतेला, जनसामान्याला. कारण वेद कर्म परे का उपासना परे का ज्ञान परे, त्या काळात असे प्रश्न होते, असे शंका होत्या. हे कळून घ्यायची इच्छुक होती. आणि वेदाचे दुसरेच अर्थ करून भांबावून गेलेली होती. म्हणून वेदाचा मुख्य विषय काय आहे हे सांगावं लागलं. विषयाला धरून बोलली, विषय आणि फलाला धरून बोलावं लागलं शंकराचार्याला. त्या काळातल्या समाज मनाला धरून, समजुतीला धरून, त्या काळातल्या अधिकाऱ्याला धरून. पण शंकराचार्यानं अगोदरच काम केलं होतं. ते वेदाचा ज्ञान परत तात्पर्य वेदाचं कर्म उपासना ज्ञानमार्गी झाली हे अगोदरच सांगितलं होतं शंकराचार्यानं. म्हणून ज्ञानोबरायाला नुसतं फलाला धरूनच बोलावं लागलं, फलच सांगितलं. ज्ञानोबरायाचं बोलणं फल पर्याय फलाला धरून बोलणे, फलाशी संबंध आहे त्याचा. आणि जगद्गुरु शंकराचार्याला विषय अधिक फल, फलासाठीच बोलावं लागतं, पण अधिक विषय बी सांगितला, विषय स्पष्ट केला की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं तात्पर्य कशात. म्हणून विषयाला आणि फलाला धरून बोले जगद्गुरु शंकराचार्य. आणि रामानुजाधिक मध्वाचार्य रामानुजाचार्य हे जे मुनी होते यांना अधिकार येण्यासाठी बोलले. कारण आपल्या पुढं तसा अधिकारी येईल, तसा समाज येईल, जसे लोक येतील तसं बोलावं लागत असते, तसं बोलावं लागत असते. ही सर्व जरी सर्वज्ञ असली तरी पुढे परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे डाव टाकावा लागतो, त्याप्रमाणे शब्द फेकावा लागतात, त्याप्रमाणे अनुसरण करावं लागतं. जैसा जो भेटे तैसा तो ज्ञानी राहते. म्हणून रामानुजाधिक महत्वाचार्याधिक हे अधिकार येण्यासाठी बोलली की पुढे पाप आहे, मग पाप निवृत्तीसाठी बोलावं लागलं. पुढे चंचलता आहे, मग चंचलता निवृत्तीसाठी बोलावं लागलं. जर अनाधिकारीच पुढे असले तर अधिकारासाठी बोलावं. अधिकार त्याची कमतरता असली तर अधिकाराची उंची वाढण्यासाठी बोलावं.
आणि पूर्ण अधिकार असला तर मग फलासाठी बोलाव. म्हणून ज्ञानोबारायानं फलाकडे पाहून बोलले. शंकराचार्य विषय आणि फलाला धरून बोलले. आणि इतर जे आचार्य आहेत, माधवाचार्य, रामानुजाचार्य, हे अधिकार येण्यासाठी बोलली, अधिकार वाढायसाठी बोलली. ते म्हणतात अरे संसार करू नका, विश्वर सेवा करा. रामानुज, माधवाचार्य, संसारात रमू नका, संसार करण्यात आयुष्य घालू नका. आयुष्य जात आहे पहा, काल जपतसे महा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्री हरीच्या. हे रामानुजाधिक माधवाचार्य सारखंच बोलणे. सेवा करा संतांची, देव ईश्वराची. म्हणून ईश्वर सेवा करा, संसारात राहू नका, संसार आसक्त होऊ नका. संसारात दुःख आहे, संसारात आता नगद दुःख आहे, आणि पुढं दुःखाचे कारण तयार होतील, पुढच्या कर्म तयार होतील, वासना तयार होतात, संस्कार तयार होतात. म्हणून संसार माग दुःख आहे, पुढं दुःख आहे, आणि आता दुःख आहे. म्हणून संसार कर्तव्य नाही, संसार करू नका. संसार करणं का चुक आहे? नुसता संसार, कोरा संसार, तर माग पुढं आता दुःख आहे. त्याला सुखाला उपाय नाही कोऱ्या संसारात. कोरा संसार सुखाचा नसतो, सुखाची कल्पना देखील करता येत नाही त्याच्यात. म्हणून संसार ही सुखाची कहाणी, ऐकिजेल कवनाची सर्वनी, कैची सुख निद्राई अंथरुणी, इंगळाची या महाराज म्हणतात. म्हणून कोरा संसार माग पुढं दुःखाचाच भरलेला असतो, दुमदुमून दुःख भरलेले नसतो. दुःखच दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून संसार करू नका. का संसार करू नका? तर आपल्याला दुसरं संसार सोडून दुसरा परमार्थ करता येतो. पशु पक्षाला दुसरं करता येत नाही, म्हणून त्याला सांगितलं नाही. म्हणून वेदाची आज्ञा नाही इतर प्राण्याला, इतर पशुला. संतांची प्रेरणा नाही इतराला, सांगणं नाही, शिकवण नाही इतराला. कारण दुसऱ्याला, कुत्र्याला दुसरं काही करताच येत नाही, म्हशीला दुसरं काही करताच येत नाही. संसार सोडून दुसरं काय करणार ती? आणि तिचा संसार करणं अतिक्रमण नाही, तिचा संसार करणं वाया जाणं नाही. तिचा संसार करणं निसर्ग आहे. निसर्गानं संसार आहे. ज्याचा नुसता संसार आहे त्याचा निसर्गानं संसार आहे. आणि आपल्याला पर्याय, संसार का परमार्थ? नुसतं प्रारब्ध भोगायचं का कर्तव्य करायचं? नुसतं प्रारब्ध भोगायचं ती पशु पक्षी आहेत, आणि प्रारब्ध भोगीत असताना कर्तव्य करायचं तो मानव आहे, तो सुनर आहे, तो अधिकारी आहे. भोगून करता येतं इथं. पशु पक्ष्याला नुसतं भोगता येते, करता काही येत नाही. म्हणून करा रे बापानो साधन हरीचे असं सांगितले. कराल ते हे तर सत्य करा असं सांगितले. हरिमुखी म्हणा असं सांगितले. करटाळी बोला मुखी नाम असं सांगितले. सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला असं सांगितले. का सांगितलं? तर पर्याय करता येतो, नुसत्या संसारावर नाही. हे दोन पर्यायाचे, तर संसार की परमार्थ. परमार्थात दोन पर्याय, बहिरंग का अंतरंग. पर्याय पर्याय निवडा. सकाम का निष्काम, बहिरंग का अंतरंग, ढोंगाचा का खरा, दाखवायचा का स्वतःच्या कल्याणाचा. निवडा निवडा आपलं. ही निवडीचा आपल्याला काळ आलेला आहे. लाभाचा हा काळ अवघे विचारा, पार किती करा साही येथे. कारण आपला जो काळ चालला हा लाभाचा काळ आहे, हा मिळवायचा काळ आहे, संपादन करण्याचा काळ आहे, घालविण्याचा काळ आहे. आपले विकार, आपले पाप, आपल्या वासना, आपल्या दुःखाचे कारण घालवायचा काळ आहे. लाभाचा हा काळ अवघे विचारा. निरीक्षण करा, परीक्षण करा, विवेक करा.
विवेक करून काय करायचं तर करा. मनुष्य देहात प्रत्येक कृती प्रत्येक क्षण विचारात केला पाहिजे. क्षणोक्षणी हाच करावा विचार. जे करायचं ते विचारून करा. काळ चाललाय याचा विचार करा. कर्मेंद्रिय प्रवृत्त व्हाले त्याचा विचार करा. ज्ञानेंद्रिय भोगासक्त व्हाले त्याचा विचार करा. मनात वासना वाढायला त्याचा विचार करा. कल्पना वाढायला त्याचा विचार करा. बुद्धीत अविचार व्हाले त्याचा विचार करा. जग कसं आहे याचा विचार करा. ईश्वर कोण आहे याचा विचार करा. मी कोण आहे, इथं कसा आलो याचा विचार करण्याचा काळ आहे. विचारा वाचून आयुष्य जात असलं, जितकं आयुष्य गेलं तितकं पशुचं आयुष्य गेलं. ते मानवाचं नाही गेलं, पशुतुल्य गेलं. मानवाचं पशु, मानवाचा पशु झाला तो. विचारा वाचून क्रिया आहे तो पशु आहे. विचार नाही खरं नर तो, विचार नाही नर खरं तो जायचा तुकोबर आहे म्हणतात. गाढव आहे तो, गाढवाचा आयुष्य गेलं. ती विचारा वाचून क्षण गेला, तो गाढवात गेला, गाढवपणा केला. विचारा वाचून क्रिया केली तो गाढवपणा केला. विचारा वाचून वासना केली तो गाढवपणा मूर्खपणा झाला. म्हणून मनुष्य देहात एक तर स्वप्रेरणेने विचार करा, आणि होत नसला तर शास्त्र संत गुरु यायचा ऐका, वेदाचा ऐका. स्वतः ससद बुद्धी सदा सद विवेक बुद्धी सक्षम असली तर तिला पुढं करून चाला. आणि ती जर सक्षम नसली तर संत कृपा दीपकू उज्ज्वल वासे, संतांचा ऐका. संत नसले भेटले तर शास्त्राचा ऐका. काच धरा. म्हणून अधिकारानुरूप सांगावं लागलं तसं. म्हणून संसार करू नका असं सांगितलं रामानुजाचार्याने, माधवाचार्यानं. ईश्वर सेवा करा. करायचं तर ईश्वर सेवा करा, ईश्वराचं भजन करा. कारण जग गौण नाही, ईश्वर मुख्य. जग कार्य ईश्वर कारण नाही. जगाची सर्व सूत्र ईश्वराच्या हातात आहेत. म्हणून जगाला काय भुलता, ईश्वराला भुला. जगाला काय मिळतं, ईश्वराला मिळवा. म्हणून ईश्वर मुख्य. आपण गौणात पडलो. ईश्वर रास आहे, जग भूस आहे. म्हणून ईश्वर सेवा करा असं माधवाचार्याने रामानुजाचार्याने सांगितलं. ईश्वर सेवा करणाऱ्याला अधिकार येत असतो. कारण ईश्वर सेवा केल्यावर अधिकार वाढत असतो. ईश्वराचं भजन केल्यावर, ईश्वराचं ध्यान केल्यावर, ईश्वराची उपासना केल्यावर अधिकार वाढत असतो. कारण आपण खाड्याची कास जर खोट्यात नाहीत पडलो. जगात पडलो ते मूर्खपणा आहे. ईश्वराची सेवा करायला तो शहाणपणा आहे. वाटायला लागलो तर आपण, वाटायला लागल्यावर अधिकार वाढत असतो. आपण नेकीचं चांगलं करायला लागलो म्हणजे संसारात चुकानात आपण. ईश्वराभिमुख असलो तर बिनचूक आहे आपलं जीवन, आणि संसाराभिमुख असलो तर चूक आहे आपलं जीवन. म्हणून ईश्वर करा म्हणून सांगितले, ईश्वर सेवा करा म्हणून सांगितले वेदानं, शास्त्रानं, उपनिषेदानं, पुराणाने, संतांनी, अवतारी पुरुषांनी, ईश्वराच्या अवताराने सांगितले. तू म्हणे मीच करी माझ्या धन्यंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटती कृपाळ, तेने फेडियला बुद्धीचा मळ, तेने दाखविला यशोदेचा बाळ. बरोबर बरोबर. म्हणून ईश्वर सेवा, संत सेवा, शास्त्र सेवा, ह्या सेवा आपल्याला, ह्या सेवा करणं पुरुषार्थ ठरते.
नाही ते सेवा करणं पुरुषार्थ नसतो. सेवा करणं म्हणजे त्याच्या ताब्यात जाणं असते. पण हा सेवा करणं पुरुषार्थ आहे. शास्त्र, ईश्वर आणि संत आणि आई वडील यांची सेवा करणं पुरुषार्थ आहे. संसाराची सेवा करणं, इंद्रियाच्या सेवेत राहणं, इंद्रियाची लाड पुरवणं हा बंद ठरतो, हा गाढवपणा ठरतो, मूर्खपणा ठरतो. म्हणून सेव्य काय आहे? आई वडील, शास्त्र, ईश्वर आणि संत हे सेव्य आहेत. हा सेवा करणं पुरुषार्थ आहे, शहाणपणा आहे. ते करणं शहाणपणा आहे आणि ते केल्यावर पुन्हा अधिक शहाणपणा येत असतो, म्हणजेच अधिकार वाढत असतो. आधी हे शहाणे तेच म्हणून जाणतेन गुरु भजिजे, जाणतेन शास्त्र भजिजे, जाणतेन ईश्वर भजिजे, जाणतेन आई वडील भजिजे. थोडं तरी त्याच्याकडे जाणीव असली तोच सेवा करतो. आणि जसा सेवा करण तशी त्याची जाणीव आकाशाला झेप घेत असते. त्याची जाणीवच महाप्रज्ञा होत असते. म्हणून हे सेवा सेवेनं फल भेटते. म्हणून ईश्वराची सेवा सांगितलेली. अधिकार वाढत असतो त्यानं. अधिकारी झाला तर त्याच विषय करेल, कारण अधिकार झाला तरच विषय करेल ना. मनुष्य देहात आला तर अधिकारी होईल, अधिकारी झाला तर विषय करेल, आणि विषय कळाला तर फल मिळेल. आपल्याला नुसतं फल पाहिजे. पण फलाला आवाज आवाज महाराज बरोबर येईना. आवाज तुमचा जरा ऍडजस्ट करा थोडासा. मोबाईल विषय ऍडजस्ट करा. आवाज फाटायला लागलाय, थोडा तुटायला लागलाय आवाज. ठीक आहे ठीक आहे. हा आता येतोय बरोबर. याला रेंज कमी आहे काहीतरी, आम्ही दुसऱ्या गावात आहे ना. हा हा आता आता मग अगोदर बरोबर येत होता, नंतर आता थोडासा तुटत होता. आता बरं आहे महाराज ना? एकदा जॉईंट वर रिजॉईंट वर महाराज. अजून तुटायला लागला का? हा आता ओके आहे ना. आता ओके. हा बरोबर. आवाज बरोबर नाही आला तेव्हा सांगा, पुन्हा मग होईल तसं. ठीक आहे. थोडी हा काय चालला होता आपला विषय? जशी जशी त्याची सेवा वाढते तशी तशी त्याची जाणीव आकाशाला गवसणी घालते. म्हणून आपल्याला फल पाहिजे, पण विषय कळाल्याशिवाय फल भेटत नसते. म्हणून विषय कळायला पाहिजे, पण अधिकार आल्याशिवाय विषय कळत नसतो. म्हणून अधिकार वाढला पाहिजे. नाही महाराज, तुटतोय तुमचा आवाज, तुटतोय. तुम्ही काहीतरी अधिकार महत्वाचं बोलताय, आवाज तुटतोय. तुम्ही कट होऊनच जॉईन व्हा परत. वाढला पाहिजे. महाराज तुमचा आवाज पूर्ण तुटतोय. कट होऊन जॉईन कट होऊन जॉईन झाला तर बरं होईल. आता येतो का आवाज? हा येतोय आता. काय ते रेंजच कमी इथं. तुमचं जीवच आहे ना, आता तो म्हणजे याला पर्याय नाही.
आता मला पण आवाज चांगला येतो तुमचा. हा मला चांगला आवाज येतो तुमचा. नाही नाही बस बाकी बाकी सगळेजण बोलू नका, काय तो आवाज प्रॉब्लेम मध्ये द्यायचा. कोकणी होती ती घरात सगळी ती. थोडं मोकळे द्या महाराज, मोकळ्या हवेत द्यावं लागणार. थंडी आहे पण आता तुम्हाला त्रासच आहे त्या गोष्टी. हा आता आता याला का आवाज का नाही याला आता बी? हा आता ओके. ठीक आहे आता होईल कमी जास्त थोडं. नाही ऐकलं तर रेकॉर्डिंग आहे का काय करा त्याला मग आता ज्याला येत नसल्या एखाद बार तर रेकॉर्डिंग ऐकावं लागेल. काय आता बोलणं संपत आलं आपलं 10 मिनिटं राहिले आता. हा तर फल जर पाहिजे असलं तर विषय कळाला पाहिजे. विषय जर कळून घ्यायचा असला तर अधिकार आला पाहिजे. अधिकारावर जर यायचं असलं तर सेवा केली पाहिजे. सेवेशिवाय अधिकार येत नाही. सेवेनं अधिकार, अधिकारानं विषयाचं आकलन आणि विषयाच्या आकलनानं फल प्राप्ती असा प्रवाह आहे, असा प्रवास आहे, अशी नीती, असा व्यवहार आहे परमार्थाचा. परमार्थाचा जो व्यवहार आहे या मार्गाने श्रंखला आहे. म्हणून सेवेशिवाय नाही. म्हणून येथे सेवा हा दारवंटा असं माऊलीजी म्हणतात आवर्जून. ती यासाठी सेवेशिवाय प्रवेशच होत नाही. घरात रेघावे दाराची येसवी, दरवाज्याशिवाय प्रवेश होत नसतो. त्याप्रमाणे म्हणून सेवा हा दरवाजा आहे. सेवेशिवाय प्रवेशच होत नाही परमार्थात. सेवेशिवाय प्रवेश होत नाही. म्हणून आपल्याला गुरुजी सांगतात की रामानुजाचार्यानं आणि माधवाचार्यानं अधिकार वाढवायसाठी सेवा करा हे सांगितले ईश्वराची. अशा रीतीने अमृतानुभवातील बोलणे बरोबर आहे. ते ईश्वर सेवा करण्याला अधिकार येतो. अधिकारी झाला तर त्यास विषय कळेल व विषय कळाला तर त्यास फल मिळेल. अशा रीतीने अमृतानुभवातील बोलणे फलाकडे दृष्टी ठेवून आहे. म्हणून हे अमृतानुभवातलं जे बोलणे माऊलीचं हे फलाकड नजर ठेवणे, फलाकड दृष्टी ठेवणे, फल पुढे घेऊ नये, फलासाठी, फलप्राप्तीसाठी फलाला धरून बोलणे. म्हणून माऊलीच्या प्रत्येक शब्दामध्ये ब्रह्मानुभूती, प्रत्येक वाक्य त्या अनुषंगाने ब्रह्मात्मैक्य, जगत मिथ्यात्व हे प्रत्येक शब्दातून माऊलीच्या स्पष्ट होते. एक एक शब्द जरी घेतला आपण तर त्याचा रोग, त्याचा प्रवास तिकडे. म्हणून माऊली ही फलाला धरून बनलेली आहेत. ब्रह्मसूत्र अशा रीतीने अमृतानुभवातील बोलणे फलाकडे दृष्टी ठेवून आहे आणि ब्रह्मसूत्र भाष्यातील बोलणे विषयाकडे दृष्टी ठेवून आहे. ब्रह्मसूत्रातलं भाष्य, ब्रह्मसूत्र जे भाष्य आहे, ब्रह्मसूत्रावर केलेले शंकराचार्यांचे अध्यास भाष्य जे शारीरिक भाष्य आहे, तर ते विषयाकडे आणि फलाकडे दृष्टी ठेवू नये, विषयाकडे दृष्टी ठेवू नये असं स्पष्ट केले. ब्रह्मसूत्र भाष्यातील बोलणे विषयाकडे दृष्टी ठेवून आहे व रामानुजाचार्यांचे बोलणे अधिकार येण्याकरिता आहे. रामानुजाचार्याधिकांचे बोलणे ते अधिकार येण्यासाठी. म्हणून हे पहा, क्रमानुसार बोलले. ते साधू संत जे बोलले तर पुढे त्यांच्या तस दिसलं, त्यांना तस बोलले. अनाधिकारी दिसला तर त्याला अधिकारावर येण्यासाठी बोलली. अधिकारी असला तर त्याला विषय कळण्यासाठी बोलली. विषय कळलेला असला तर त्याला फल बोलली. असं संतांचं बोलणं असतं. संसारात माणसे स्वैर वागतात. का बोलावं लागतं अधिकार येण्यासाठी? तर संसारामध्ये मनुष्य देह मिळून इतकं चांगलं सुसज्ज अशी सामग्री मिळून, संतांना सांगितलेलं असून, शास्त्रात लिहिलेलं असून, आरोग्य, आयुष्य, बल, बुद्धी असून माणसं स्वैर वागतात.
निषेध व्यवहार करतात, शास्त्रविरुद्ध. आणि शास्त्रविरुद्ध म्हणजे स्वविरुद्ध. शास्त्रविरुद्ध करणं म्हणजे काय, शास्त्र काय एखादा नेता आहे त्याच्या विरुद्ध करायचं नाही किंवा त्याची काही ताकीद आहे असं नाही. शास्त्रविरुद्ध म्हणजे जे स्वविरुद्ध आहे ते शास्त्रविरुद्ध. जे स्वतःच्या फलाला विरुद्ध आहे ते शास्त्रविरुद्ध. शास्त्राच्या विरुद्ध का करायचं नाही ते स्वच्या विरुद्ध असते. संतांना सांगितल्याच्या विरुद्ध का करायचं नाही ते स्वविरुद्ध असते. ध्यानातल्या गोष्टी. कारण शास्त्र आणि संत हे आपले आप्त आहेत, आपली माऊली आहे ती. म्हणून श्रुती माऊली, गुरु माऊली, ईश्वर विठू माऊली. आईला आपल्या बालकाला दुःख हो वाटत नसते म्हणून आधीच ती वचन बोलते, सांगते, शिक्षण देते. त्याप्रमाणे शास्त्रानं, संतांनी आणि ईश्वरानं प्रयत्न केले म्हणून त्याच्या विरोधात नसावं आपण. पण माणसं स्वैर वागतात, म्हणजे शास्त्रविरुद्ध, धर्मविरुद्ध, गुरुविरुद्ध किंवा देव विरुद्ध असतो त्याचा व्यवहार. निषिद्ध व्यवहार असतो. सार्थ एका शब्दात सांगायचं म्हणजे संसारात माणसे स्वैर वागतात, कुठेही खातात, कुठेही खातात पितात, स्वैरविषयी बघतात. म्हणून संसारात चांगले होण्याकरिता सकाम कर्म करून स्वर्ग फल प्राप्त करून घ्या असे सांगून जमिनीने अधोगतीच्या दुःखापासून काय केलं आपल्याला, तर अधोगतीच्या दुःखातून बाहेर काढली जमिनी महामुनीनं. कर्म सांगून, कर्म प्रवृत्तीवर प्रवृत्त करून. कारण की आपण स्वैर वागतो ना, काही खातो, काही पितो, काही बोलतो, काही पाहतो, काही ऐकतो. काही काही म्हणजे निषिद्ध, काही काही म्हणजे आपल्या विकृत मनाला आवडन तसं. म्हणून मन सुसंस्कृत करा, म्हणजे काही आवडणार नाही. म्हणून मनाला बंधन टाका, माळीचे, धर्माचे, संतांचे, शास्त्रांचे, संस्कृतीचे. मन सुवेर म्हणजे पशु आणि मनाला बंधन म्हणजे मानव. ध्यानात घ्या. मानव शब्दाचा अर्थ काय, ज्यानं मनाला आळविले, मनाला जिंकले, मनाला आवरिले त्याला मानव मानव. ज्याला मन आवरत नाही त्याला पशु मानव. आज एकादश आहे, अन्न खायचं नाही, चांगल्या प्रकारचा बेत आहे तरी खायचा नाही. हे मानवाला शक्य आहे, कुत्र्याला शक्य नाही, म्हशीला शक्य नाही, गाढवाला शक्य नाही. ज्याला शक्य नाही त्याला कुत्रा गाढव म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला विकार आहे आणि पुढे आलेलं आपल्याला पथ्य कुपथ्य असं माहीत असून बी खात असला तर त्याला पशु म्हणावं, त्याला आवरत नाही जीव. आपल्या रोगाला ते विकाराला वाढणार आहे पुढे आलेलं, पण ते चांगलं आहे, त्याचा गंध चांगला आहे, त्याची चव चांगली म्हणून खात ते पुढं. तर हा पशुतुल्य व्यवहार आहे. ज्याला आपल्या भविष्याची काळजी नाही असा बेजबाबदार व्यवहार आहे. त्याचं पर्यावसन कशात होणार आहे याचा विचार न करता अविचाराने केलेला व्यवहार आहे. रोग्यानं वायतं खाणं. तुम्ही पहा, पशु पक्षी निसर्गानं खात नाहीत, त्याचं मन आवरत नाही त्याला, पण निसर्ग त्याला खाऊ देत नाही. ते ईश्वराच्या हातात सूत्र आहे. बैलाचं दुःख द्या तो खात नाही, कुत्र्याचं दुःख द्या ते खात नाही, त्याला पोळी टाका खात नाही. माणसं सोडून माणसावर कंट्रोल नाही ईश्वराचं सांगतो तुम्हाला. कारण माणसाला बुद्धी दिलेली, माणसाच्या हातात सारथी द्याले, कासरा दिलेला आहे, सूत्र दिलेली ड्रायव्हिंग करायला. कारण त्याला स्वातंत्र्यानं मोक्ष मिळवून घ्यायचा त्याचा अधिकार येतो. म्हणून ईश्वर प्रेरणा करीत नाही तुम्ही वायतळ खाऊ नका, तुम्ही मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, निषिद्ध व्यवहार करू नका. सृष्टीतल्या इतर जीवावर, इतर योनीवर नियंत्रण आहे ईश्वराचं, ते करीतच नाही तसं. मानवावर नियंत्रण, कारण मानवाला पारतंत्र्यात ठेवलं नाही, मानवाला कर्म स्वातंत्र्य दिले.
आणि त्या कर्म स्वातंत्र्याचा स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करायचा तर अधोगतीसाठी करतो, निश्चित व्यवहार करून, स्वैर व्यवहार करून हा आपला विषय चालला. म्हणून मानव प्राय स्वैर व्यवहार करतात, तर त्यांनी तसा स्वैर व्यवहार करू नाही. म्हणून जेमिनी महामुनीनं त्यांना काय खावं, कसं बोलावं, कसं उठावं, कशी स्नान संध्या करावी, कसं कर्म करावं, व्यवहार करावा हे सांगून त्यांना अधोगतीतून म्हणजे पापाच्या अधोगतीतून काय केलं, दुःखातून बाहेर काढले जेमिनी महामुनीनं. त्यापुढे अधिकार येण्यासाठी विश्वर उपासना करा असे रामानुजाधिक सांगतात. उपासक महत्वाचार्य रामानुजाचार्य हे उपासना सांगतात, जेमिनी महामुनी कर्म सांगतात. आणि विषयावर दृष्टी ठेवून भगवान शंकराचार्य बोलले आणि असे अधिकारी असले तर अधिकाऱ्याला विषय कळावा म्हणून भगवान शंकराचार्यानं त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या व्याख्यानामध्ये, त्यांच्या भाष्यामध्ये आणि त्यांनी केलेल्या अनेक ग्रंथामध्ये विषय स्पष्ट केलेला आहे. अधिकाऱ्याला विषय स्पष्ट व्हावा म्हणून विषयावर दृष्टी ठेवून बोललेले. आणि त्यानंतर हे जी सर्व जी संत आहेत आपले वारकरी संप्रदायातली, हा जो काळ आहे ज्ञानोबरायाचा, निवृत्तीनाथांचा यांचा, तर या काळातली सर्व संत हे फलाकडे दृष्टी ठेवून बोलले. तर त्याच्यातून मुख्यत्वानं ज्ञानदेव वैष्णव मोठा, तर ते असे ज्ञानोबराय माऊली फलाकडे दृष्टी ठेवून बोलले. म्हणून अमृत अनुभवातली भाषा आहे कशाकडे पाहून, फलाकडे पाहून आहे. म्हणून अमृत अनुभव कळण्याकरिता विश्वर प्रसाद असावा लागतो. म्हणून आपण जो अमृत अनुभव पुढे घेतलेला आहे, आपण जे अमृत अनुभवाचं चिंतन ऐकायलो करायलो, तर आपण विश्वर प्रसाद युक्त होऊन अमृत अनुभव ऐकावा. म्हणून ईश्वर उपासना, नाम साधना, ध्यान साधना, ईश्वर प्रसन्न असावा आपल्यावर. अहो ईश्वर प्रसन्नच आहे सर्वावर, आपण ईश्वराभिमुख असावं. म्हणजे ईश्वर कोणावर नाराज आहे असं नाही, पण आपण ईश्वराभिमुख असावं, विश्वर सन्मुख असावं, आपल्या विश्वर सेवा करावा, आपण विश्वर निष्ठ असावं. आपण जर आपण ईश्वर निष्ठ असलो तर ईश्वर प्रसाद भेटतच असतो. ईश्वराचा प्रसाद वाहा लागलेला आहे, त्याला उलट तळमळ आहे. कोणाला? विश्वराला. वाटप आहे उभा भीतीची आवडी, असं त्याचा स्वभाव आहे. तो स्वयंतृप्त आणि आप्त काम आहे, असा त्याचा स्वभाव आहे. म्हणून विश्वराचा प्रसादच भेटत असतो, पण आपण ईश्वराभिमुख जर आपण तिकडं तोंड करून असलो तर आपल्याला प्रसाद भेटत. सूर्याचा प्रकाश वाहा लागलेला आहे, प्रवाहित आहे, किरणाचा फैलाव व्हायलाय, पण आपण डोळे उघडे तिकडे सन्मुख झालो तरच आपल्याला त्याचं दर्शन होईल, त्याचा लाभ होईल. त्याप्रमाणे विश्वर प्रसाद युक्तच हे प्रसादच वाहा लागलेला आहे विश्वराचा, फक्त आपण सन्मुखता पाहिजे. म्हणून आपण विश्वर उपासना, विश्वर सेवा, ईश्वर नामोच्चार केला, विश्वराचं ध्यान केलं तर निश्चितच आपल्याला विश्वराचा प्रसाद भेटतो. आणि विश्वराचा प्रसाद भेटल्यावर मग अमृतानुभव पसरी पडतो. म्हणून अमृत अनुभवाचं चिंतन आपण विश्वर प्रसादानं युक्त होऊन आपण ऐकायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. माणसाला बुद्धी आहे पण प्रसाद नाही, म्हणून अमृत अनुभव वाचूनही कळत नाही. माणसाला बुद्धी येते, उपजत प्रवृत्ती, उपजत बुद्धी, पण बुद्धी असून प्रसाद असावा मुख्य. बुद्धी सर्वालाच आहे, त्या बुद्धीच्या तुर्यानं कपट कारस्थानं करता येतात. ज्या अटीतटीच्या गोष्टी त्या करून घेता येतात. राजकारण करता येतं, वकिलकी करता येते, अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवता येते बुद्धीच्या बलावर. अनेक खेळ खेळता येते, गुंतागुंतीची कामं करता येते बुद्धीच्या बलावर. बुद्धी, पण बुद्धीला जर प्रसाद नसला भेटला तर ती परमार्थात येत नाही. पण किती बुद्धिवादी आहेत, त्यांना वेदांत कळतो, त्यांना 6 शास्त्राचं मनोगत कळतं, त्यांना फिलॉसॉफी कळते, आपल्या देशातली, बाहेरल्या देशातली, आपल्या धर्मातली, दुसऱ्या धर्मातली, पण तरी प्रसाद नसल्यामुळे प्रवृत्ती होत नाही त्यांची. मुख्यत्वानं ते या बोलण्याला धरीत नाहीत.
म्हणून बुद्धी वेगळी आणि प्रसादाने युक्त भेटलेली बुद्धी, प्रसाद भेटलेली बुद्धी वेगळी. म्हणून ईश्वराची कृपा हा प्रसाद आहे, संतांची कृपा हा प्रसाद आहे, शास्त्राची कृपा हा प्रसाद आहे. पुण्य संपादन असणं ही प्रसाद आहे. म्हणून प्रसादिक बुद्धी पाहिजे आपल्याला. बुद्धी पण प्रसाद नाही गुरुजी म्हणतात अधिकारवाणी. म्हणून अमृत अनुभव वाचूनही कळत नाही प्रसाद नसल्यामुळं. शब्दाचे अर्थ कळतात पण तशी लागत नाही ते, त्यानं प्रवृत्ती वाढत नाही, त्याला पकडीत नाही, ते धरतन सोडते. अर्थ कळतून सुटतो, अर्थ कळून सुटू नाही, धराव, पकडाव, त्याला धारण करावं. म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी, अवधारण व्हावा तो अर्थ, अर्थरूपाला प्राप्त व्हावं. अर्थ कळून सुटू नये, अर्थ कळून नुसती बुद्धी असली तर अर्थ कळून सुटतो. काय सांगितलं असं सांगितलं, हा तसं सांगितलं, असं कळतून सुटत आहे, कळून पकडत नाही. ती काय सांगितलं तो कोबराने अभंगात, कळतही सुटत आहे. कळून सुटणं हे आग्या चमकल्यासारखा ज्ञान आहे, काजवा चमकल्यासारखं ज्ञान आहे. कळून पकडाव. एका जनार्दनी संशयी सांडूनी, दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी, दृढ धरी म्हणी अमृतानुभव, दृढ धरी म्हणी चांगदेव 65, दृढ धरी म्हणी. धारण्याला महत्व आहे. म्हणून प्रसादिक बुद्धी असली तर ती पकड बसत असते, असं गुरुजीला सांगायचंय. हा वेळ झाला का आपला? मी सांगत राहिलो. हा झाला महाराज. मग थांबायचं का, घ्यायचा पुढचा पॅरेग्राफ? सर्वांच्या थांबूया मग. पुढच्या पॅरेग्राफ घ्यायचं म्हटलं तर थोडा वेळ जाईल ना, तो हे विषय महत्वाचा आहे. बरोबर, काही हरकत नाही, मला सांगायचं. बरोबर आहे, ठीक आहे. आपण थांबू इथं मग, उद्या विषय. हो, उद्या करूया कंटिन्यू, महत्वाचा विषय आहे तो. हो, सर्वांना नमस्कार. चालेल, करतो गजर मी. पुंडलिक वरदा